मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या। 2017च्या तुलनेत शिवसेना ठाकरेंच्या 19 जागा कमी झाल्या तर मनसेची 1 जागा कमी झाली। असं असलं तरी भाजपला म्हणावं तितकं यश हे मिळालेलं नाहीये। त्यामुळे कुण्या एका पक्षाची एकहाती सत्ता मुंबईत आलेलीही दिसली नाही। महायुती म्हणून शिंदेसेना आणि भाजपने मात्र बहुमताचा आकडा गाठलेला दिसतोय। यात ठाकरे बंधूंनी शिंदे आणि भाजपला रोखलंय ते कुठेतरी मराठी बहुल पट्ट्यामध्येच। त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे दादर, माहीम आणि वरळी। दादर भागात स्वतः राज ठाकरे राहतात, त्याच भागात शिवसेना भवनसुद्धा आहे। त्यामुळे दादर हे ठाकरेंसाठी एक प्रकारे घरच मानलं जातं। राज ठाकरेंना सुरुवातीचं यशही दादर माहीममध्येच मिळालं होतं। आमदारही झाला होता आणि सर्वाधिक नगरसेवकही इथेच निवडून आले होते। राज ठाकरेंचं घर हे वॉर्ड क्रमांक 191 मध्ये येतं तर शिवसेना भवन हे वॉर्ड क्रमांक 192 मध्ये। याच दोन वॉर्डात नेमकं काय घडलंय ते पाहूयात। वॉर्ड क्रमांक 191 मध्ये ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत विरुद्ध शिंदे सेनेच्या प्रिया सरवणकर यांच्यात लढत होती। तिसरा उमेदवार इथे नव्हताच। इथेच 2017 मध्ये विशाखा राऊत विरुद्ध संदीप देशपांडे यांच्या पत्नी यांच्यात लढत झाली होती। यावेळी ही जागा मनसेऐवजी ठाकरे सेनेने लढवली आणि ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांना 13,236 मतं मिळाली तर शिंदे सेनेच्या प्रिया सरवणकर गुरव यांना 13,039 मतं मिळाली। केवळ 197 मतांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचा इथे पराभव झाला। इथे चौथ्या फेरीपर्यंत प्रिया सरवणकर आघाडीवर होत्या, मात्र त्यानंतरच्या फेरीत विशाखा राऊत या पुढे गेल्या आणि प्रिया सरवणकर यांचा पराभव झाला। मात्र ठाकरे एकत्र येऊनही केवळ 197 मतांनीच विजय मिळाल्याने इथंही मराठी मतांचं विभाजन झाल्याचं दिसून येत आहे आणि शिंदे सेनेची देखील ताकद काही प्रमाणात या भागात दिसून आली। विशेष म्हणजे या जागावर नोटाला 772 मतं पडली, तीच निर्णायक ठरली असंही म्हणता येईल। वॉर्ड क्रमांक 192 मध्ये 2017च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रीती प्रकाश पाटणकर या जिंकल्या होत्या। यावेळी ठाकरे सेनेने ही जागा मनसेला दिली आणि नाराज प्रीती पाटणकर यांनी शिंदे सेनेची उमेदवारी घेतली। इथेही 2017 मध्ये मनसेच्या स्नेहल जाधव यांचा पराभव झाला होता। यावेळी राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना संधी दिली। इथे मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना 14,253 मतं मिळाली तर शिंदे सेनेच्या प्रीती पाटणकरांना 12,822 मतं मिळाली। शिंदेच्या उमेदवाराचा 1400 मतांनी या ठिकाणी पराभव झाला। तसेच याच पट्ट्यात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 189, 193 आणि 194 या ठिकाणीही ठाकरे बंधूंचेच उमेदवार जिंकले। केवळ प्रभाग क्रमांक 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर या थोडक्यात काठावरच विजय झाले आहेत। सरवणकरांचं नशीबच कसं वाईट। सरवणकर कुटुंबियाचा विचार केला तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत दादर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या राहुल शेवाळ यांना मताधिक्य मिळालं होतं, पण विधानसभा निवडणुकीत मात्र सदा सरवणकरांचा दादर माहीममधून 1316 मतांनी पराभव झाला। इथे नोटाला 1550 मतं मिळाली होती, तीच निर्णायक ठरली। अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। सदा सरवणकरांच्या पराभवानंतर त्यांचे 2 मुलं महानगरपालिकेच्या रिंगणात उतरले। त्यात 191 मधून प्रिया सरवणकर गुरव यांचा केवळ 197 तर 194 मधून समाधान सरवणकरांचा केवळ 603 मतांनी पराभव झाला। त्यामुळे एकाच घरात सलग 3 पराभव, तेही अगदी थोड्या मतांनी झाल्यामुळे सरवणकरांचं नशीबच वाईट अशी देखील चर्चा रंगली आहे। उद्धव ठाकरेंचं मातोश्री हे निवासस्थान वॉर्ड क्रमांक 93 मध्ये येतं। ठाकरे सेनेच्या रोहिणी कांबळे इथे जिंकल्या आहेत, त्यांना 10,268 मतं मिळाली तर शिंदे सेनेचे उमेदवार सुमित वाजळे यांना 6,050 मतं मिळाली। त्यामुळे ठाकरेंची घरं असलेल्या वॉर्डात ठाकरे बंधूंचेच उमेदवार जिंकून आलेत। ठाकरेंना मराठी बहुल भागात जास्त यश मिळाल्याचं दिसून येते। त्यात दादर, माहीम, वरळी, लालबाग, शिवडी, विक्रोळी, भांडूप या भागात जास्त यश मिळाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ठाकरेंच्या घरात नेमकं काय घडलं आणि दुसरीकडे सरवणकरांचं मात्र नशीब कशा पद्धतीने वाईट आहे याची चर्चा रंगली आहे। एकूणच ठाकरेंना मिळालेलं हे यश याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।